हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं नाशिकच्या नवीन व्लॉगमध्ये, जो की आम्ही सेकंड डेला आम्ही काय एक्सप्लोअर करतोय नवीन ठिकाण ते मी ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि ह्या आधीचा पार्टसुद्धा तुम्ही नक्कीच बघितला असेल असं मला वाटतं, कारण तुम्ही हा व्लॉग बघताय. कारण या आधीच्या व्लॉगमध्ये सुद्धा मी खूप छान एक प्लेस एक्सप्लोअर केली आहे, मामाचा मळा. सो तिथेसुद्धा तुम्ही नसेल गेला तर तिथेसुद्धा नक्की व्हिजिट करा आणि मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. नाशिकच्या सेकंड डेला आम्ही सकाळी नॉर्मल जी टेम्पल्स आहेत जे नाशिकमध्ये फेमस आहेत ती व्हिजिट केली, जी आम्ही डबल गेलो आहे. आम्ही पहिल्यांदासुद्धा तिकडे गेलो होतो, त्यामुळे मिहिरासाठी आम्ही परत एकदा गेलो आणि संध्याकाळच्या डिनरसाठी आम्ही आलो आहे हॉटेल 712मध्ये. कोल्हापूरला याचं जे मेन रेस्टॉरंट आहे ते कोल्हापूरला आहे आणि इथे नाशिकमध्ये त्याची ब्रँच आहे. राहुलने यूट्यूबला इंस्टाग्रामला भरपूर सारे रिव्ह्यूज पाहिले होते, त्यामुळे आम्हाला इथे यायचंच होतं. आम्ही मुंबईवरूनच डिसाईड करून आलेलो की आम्हाला इथे डिनर करायचं आहे. कोल्हापूरचं जे तांबडा पांढरा रस्साचं जे जेवण असतं ते इथे प्रॉपर मिळतं आणि याच्या ज्या एंट्रन्स आहे तोच खूप ह्यूज आहे आणि पार्किंगलासुद्धा खूप छान जागा आहे. मिहिराने आल्या आल्या गाय बघितली, डॉगी बघितला, असं तिने तिथे भरपूर सारं खेळत होती तिथे ती. त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय म्हणून जे त्यांनी एक वेगळा पोर्शन बनवला आहे, तिकडे त्यांचं रिसेप्शन आणि बिलिंग काउंटर आहे. त्यानंतर एंट्री केल्याच्या नंतर छानपैकी फाउंटन आहे. हॉटेलला आम्ही साधारणतः 7-7:30च्या दरम्यान पोचलेलो, त्यामुळे एवढी रश नव्हती. आणि बाकीचं जे म्हणजे जे त्यांनी इंटिरियर केलं आहे रेस्टॉरंटच्या आतमध्ये बाहेर, एक आपण म्हणतो ना की गावची एक वाईब येते इकडे, तसं वाटतं आहे. टॉयलेटसुद्धा इथे खूप क्लीन आहेत. या हॉटेलचं जे इंटिरियर आहे म्हणजे त्यांनी एक विलेज लाईफ इकडे दाखवलेली आहे, जेणेकरून आपण म्हणतो ना की गावाकडे कसं घर असतं टुमदार, शेणाने सारवलेलं, रांगोळी काढलेलं, दिवे लावलेलं, तसं एक्झॅक्टली त्यांनी इथे बनवलेलं आहे. आणि किचनसुद्धा खूप म्हणजे त्यांनी हायजीन मेंटेन केलेलं, खूप स्वच्छ होतं आणि 4-5 बायका मोजक्याच होत्या ज्या जेवण बनवत होत्या. मी छानपैकी सगळा व्हिडिओ काढायचं ठरवलेलं, पण मिहिरामुळे मला नाही जमलं किचनचा व्हिडिओ घ्यायला. त्यानंतर मी डायनिंग एरिया बघायला आले. डायनिंग एरियामध्ये सुद्धा त्यांनी बाहेरूनच नाही तर आतूनसुद्धा एक आपण गावातल्या घरामध्ये जेवायला बसतो असं वाटलं पाहिजे, तर त्यांनी असंच एक्झॅक्टली बनवलेलं आहे. ॲल्युमिनियमचे डबे, त्यानंतर मातीची भांडी, त्यानंतर खूप काही अशा गोष्टी होत्या. इलेक्ट्रिकचा जो बोर्ड असतो तोसुद्धा गावची फिलिंग देत होता, सगळीकडे गावचीच वाईब होती. आणि त्यानंतर मग आमच्या थाळी आल्या. मला एस्पेशली ह्यामध्ये पिठलं आणि जो झुणका म्हणतात त्याला, तो भरपूर आवडला. लास्टला डेझर्ट म्हणून जे मुगाची जी खीर होती ती खूप यमी होती, मी 3दा घेतली. आणि तांबडा पांढरा रस्सामध्ये आम्हाला दोघांनासुद्धा तांबडा रस्साच आवडतो. पानाचा जो काउंटर होतो जो बाहेर निघताना होता, तिकडे आम्ही पान खाल्लं आणि मग आम्ही रेस्टॉरंटला बाय बाय केलं, कारण ह्यानंतर मग आम्ही कधीतरी नाशिकला येऊ तेव्हा आम्ही इथे येऊ. जर आम्ही कोल्हापूरला गेलो तर कोल्हापूरचं जे मेन हॉटेल आहे 712चं, तर तिथे आम्ही नक्कीच व्हिजिट करू. आणि जर मी तिथे गेली तर तिकडचं आम्ही सेपरेट व्लॉगसुद्धा बनवेन. जाता जाता आम्हाला हॉटेलवर जाताना थोडंफार ट्रॅफिक लागलं आणि ते ट्रॅफिक संपतं आहे तर फर्स्ट क्रायचं आउटलेट लागलं. सो आम्ही तिथे पटकन घुसलो आणि तिथे गेल्यानंतर शॉपिंग तर होणारच. तिकडून झाल्याच्या नंतर मग आम्ही रूमवर चाललेलो, तर राहुलला पटकन आठवलं, कारण त्याला हे दिसलं जे नाशिकचं फेमस आहे गरम दूध, जे असं मोठ्या कढईमध्ये वगैरे बनवतात. आणि मला ते स्पेशली म्हणजे कसंही दूध असू दे मी नाही पीत, त्यामुळे त्याला ते खूप आवडतं. आणि भरपूर वेळा त्याचं कॉलेज लाईफमध्ये असताना नाशिकला येणं जाणं व्हायचं आणि पप्पांसोबतसुद्धा तो यायचा, त्यामुळे त्याला हे खूप आवडतं आणि तो नाशिकला कधी आलाच तर हे नक्की पितो. ते पिऊन झाल्याच्या नंतर मग आम्ही घरी गेलो, म्हणजे आमच्या हॉटेलवर गेलो आणि सकाळी 10च्या दरम्यान आम्ही चेकआउट केलं. आम्ही नाश्ता काहीच नव्हता केलेला, मिहिराने फक्त थोडंफार काहीतरी खाल्लेलं, त्यामुळे रस्त्यामध्ये मॅकडीचं आउटलेट शोधून आम्ही मॅकडीमध्ये गेलो. मॅकडीमध्ये आम्ही ब्रंच केला आणि त्यानंतर मिहिरा ह्याला भरपूर दिवसांनी भेटलेली, त्यामुळे पप्पी घेत होती. आणि रस्त्याला जातानाच आम्ही मध्ये मॅकडीला एकदा हॉल्ट घेतलेला आणि परत एकदा मध्ये एक हॉल्ट घेतला, तो फक्त आणि फक्त मिहिरासाठी, कारण मिहिराला असा हा व्ह्यू सिटी लाईफमध्ये म्हणजे आपण ठाणे टिटवाळा ह्या साईडला कुठेच बघता येत नाही, त्यामुळे तिला हे सर्व खूप आवडतं. त्यामुळे तिच्यासाठी आम्ही इथे थोडंफार थांबलो, फोटोज क्लिक केले आणि मग आम्ही आमचा घरचा प्रवास पूर्ण केला. आम्ही हार्डली 2 की 2.5 तासामध्ये पोचलो, कारण एवढं काही हेक्टिक वाटलं नाही. आणि आजचा जो व्हिडिओ काहीच तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, कारण व्हिडिओ बनवण्यामागे, बोलण्यामागे, एडिट करण्यामागे खूप मेहनत असते. आणि मी असं म्हणत नाही की सगळेच जण करतात आजकाल, पण तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय तर तुम्ही ॲटलिस्ट एक लाईक करू शकता, शेअर करू शकता, कारण इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे, आणि कमेंट करू शकता. बाय बाय.